स्त्री गणपती. विनायकी हे गणपतीचं स्त्री रूप आहे. विनायकीला गणेशिनी, विघ्नेश्वरी, व्याघ्रपाद गणेशिनी, गजाननी अशी ही नावं आहेत. भारतीय मातृदेवता या पुस्तकात इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा म्हणतात, भारतीय उपखंडातील मातृसत्ताक संस्कृतीत स्त्रीला उच्च स्थान होते. हे विनायकी या मातृदेवतेवरून आणखी अधोरेखित होते. जैन व बौद्धांसह शैव शाक्त संप्रदायामध्येही गणपतीला जे स्थान प्राप्त झालं आहे ते तंत्रधर्मामुळे. शेतीच्या सुपलीकरण विधीशी संबंधित असा हा तंत्र संप्रदाय होता. शेतीत स्त्रीचा महत्त्वाचा सहभाग होता. तंत्र संप्रदायातील स्त्री सन्मानाचा विचार मागे पडला आणि ज्या ज्या संप्रदायांनी तंत्रमार्गाचा स्वीकार केला त्या संप्रदायांमध्ये उपास्य देवतेसोबत त्याची शक्ती म्हणून मातृदेवतांचीही प्रतिष्ठापना केली गेली. गणपतीच्या उपासकांच्या गाणपत्य संप्रदायातही गणपतीची शक्ती म्हणून विनायकी या मातृदेवतेला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. पुढे तिची स्वतंत्रपणे उपासना सुरू झाली. विनायकाशी परशुरामाने युद्ध केल्याचा उल्लेख ब्रह्मवैवर्त्य पुराणात आहे. ब्राह्मण सत्तेचा कडवा पुरस्कर्ता असलेल्या परशुरामाचं लोकशाही समर्थक विनायकाशी शत्रुत्व असणं स्वाभाविक आहे, असं डॉक्टर स.रा. गाडगीळ म्हणतात. पुढे गणपतीच्या उपासकांचा संप्रदाय वाढू लागल्यावर मात्र गणपतीची उपासना ब्राह्मणांनी सुरू केली. गणेश पुराणात त्याला ब्राह्मणपुत्र ठरवून त्याचं पुरेपूर ब्राह्मणीकरण करून टाकलं. परंतु विनायकीची उपासना मात्र मागे पडली ती पडलीच. पुरुषप्रधान समाजाने तिला अडगळीत टाकलं.